लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये सौंदर्य क्षेत्रातील महिलांना व्यवसायाच्या नव्या संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणारा सखी पे प्रस्तुत सखी संगम हा भव्य महिला मेळावा उत्साहात संपन्न झालाय. 25 ऑगस्ट रोजी कृष्णा लीला हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून सौंदर्य क्षेत्रातील महिला, ब्युटी पार्लर व्यावसायिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सखी पेचे संस्थापक प्रशांत वाडेकर यांनी कंपनीची माहिती देतानाच ब्युटी पार्लरचा व्यवसाय आधुनिक पद्धतीने कसा वाढवता येईल आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून ग्राहक संख्या कशी वाढवता येईल याबाबत मार्गदर्शन केलंय. या मार्गदर्शनानंतर अनेक ब्युटी पार्लर संचालिकांनी सखी पे सोबत नोंदणी केली आहे. या कार्यक्रमाचं आणखी एक आकर्षण ठरलंय ते म्हणजे जपानच्या न्यू स्किन उत्पादनांचं विशेष अनावरण. नाशिकमध्ये प्रथमच या उत्पादनांचं अनावरण करण्यात आलं. यासाठी जपानहून विशेष मान्यवर उपस्थित होते. यावेळी लीला खांडेकर मॅडम यांचीही विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाला MBA असोसिएशनचे संस्थापक डॉक्टर रवींद्र घोसाळे तसेच पुण्याहून विशेष उपस्थित राहिलेल्या डॉक्टर अर्चना माळी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह महिलांना मार्गदर्शन केलंय. यासोबतच रणरागिणीच्या आरती भोसले, पुणे वुमेन्स क्लबच्या ॲडव्होकेट नीरा धाडगे आणि प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट राणी राऊत यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहिली. नमस्कार, मी रोहिणी कुंभारे, ओनर अँड फाउंडर ऑफ आर्केस ब्युटी वर्ल्ड, आर्केस हर्बल वर्ल्ड अँड आर्केस किचन. आजचा हा जो आपला प्रोग्राम होता तो सखी पे ॲप प्रस्तुत सखी संगम. आजचा प्रोग्राम हा आपण एज्युकेशन, बिझनेस नॉलेज अँड फन, एंटरटेनमेंट ह्या सर्व दृष्टिकोनातून आपण महिलांना उत्कृष्टरित्या बिझनेस नॉलेज देऊन त्यांना प्रगतीचा शिखर कसा गाठायचा ह्या मार्गाचं ह्या रस्त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण हा प्रोग्राम आयोजित केला होता. आणि खरोखर सखी पे फाउंडर मिस्टर प्रशांत वाडेकर सरांनी खरोखरच खूपच छान आज महिलांना हा स्टेज दिला आणि हा प्रोग्राम त्यांच्यासाठी केला. आणि विशेष म्हणजे भरभरून प्रतिसाद आम्हाला ह्या प्रोग्रामसाठी मिळालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व महिलांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर्व महिला अगदी आनंदी होऊन आपल्या प्रोग्राममधून निघाल्या आहेत आणि सखी पेसोबत त्या कायम राहणार आहेत. आणि अशाच आपण सगळे एकत्र येऊ, एकत्र प्रगती करू. ग्रो टुगेदर. सखी पे सखी संगम, ऑलवेज विथ यू. हॅलो, मी भारती भगत. मी अहिल्यानगरहून आलेली आहे. आणि सखीपेचा हा जो संकल्प आहे तर हा सखीपेचा संकल्प आपण म्हणजे नाही का वाडेकर सरांनी आणि आम्ही मिळून अहिल्यानगरमध्ये मीटिंग वगैरे घेतल्या तर त्यामध्ये खूपच छान प्रतिसाद मिळाला. सखीपे मला का आवडलं, कारण ह्याच्यामध्ये ब्युटी बिझनेस वाढवण्यासाठी, त्यांची ग्रोईंग करण्यासाठी आणि आजकाल डिजिटल असा हा जो प्लॅटफॉर्म आहे हा सखीपेचा हा सगळ्यांना मिळावा, जास्तीत जास्त ग्राहक मिळावे आणि झिरो इन्व्हेस्टमेंट असा हा प्लॅटफॉर्म आहे. खूप सुंदर असा प्लॅटफॉर्म आहे. त्यानंतर ब्युटिशियनला एक चांगला स्टेज, त्याच्यानंतर सेमिनार्स, त्याच्यानंतर वर्कशॉप, त्याच्यानंतर ट्रेनिंग सेंटर असं हा भरभरून हा कार्यक्रम इथं नाशिकमध्ये झालेला आहे. मी अहिल्यानगरहून नाशिकमध्ये आले आणि एकदा पाहिलं तर अक्षरशः मुंबई, त्याच्यानंतर संभाजीनगर, त्याच्यानंतर सिन्नर अशा खूप ठिकाणहून. मी श्यामल शिंदे, मी अहिल्यानगरहून आली आहे आज इथे. नाशिकमध्ये सखी संगम म्हणून जो ब्युटिशियनचा मेळावा भरला आहे त्यासाठी मी पण सहभागी झाले. आणि सहभागी झाल्यानंतर मला खरंच आज इथे आल्यावर कळालं की ब्युटिशियनला खरंच किती जो आज मान सन्मान मिळाला आहे की त्यांच्या क्षेत्राला भरभरून प्रतिसाद मिळण्यासाठी हे जे सखीपेचं सुरू केलेलं आहे आणि त्याच्यासाठी हा नाशकात जो सखी संगमचा मेळावा भरलेला आहे त्याला भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. आणि असाच प्रतिसाद त्यांना सगळ्या जिल्ह्यांमधून आणि अहिल्यानगरमधूनही असाच भरभरून प्रतिसाद मिळणार आहे. आणि मला खूप आनंद होतो की ब्युटिशियनसाठी म्हणजे पार्लरवाल्या महिलांसाठी काही ना काहीतरी आता नवीन हे सखीपेचं जे आलेलं आहे त्याच्याने निश्चितच सगळ्या महिलांचा विचार केला जाणार आहे आणि ब्युटी क्षेत्रातल्या सगळ्या महिला भरभरून प्रगती पण करणार आहेत आणि त्याला प्रतिसाद पण देणार आहे. धन्यवाद. नरेंद्र कौर, इंटरनेशनल मेकअप आर्टिस्ट एंड इंटरनेशनल इवेंट ऑर्गेनाइज़र. आई एम फ्रॉम नासिक. नासिक में मेरी सनशाइन ब्यूटी मेकअप अकेडमी है. उसके अंदर हम हर प्रकार के क्लासेस वगैरह देते हैं. और यहाँ पे आज मुझे प्रशांत सर ने एज ए चीफ गेस्ट इनवाइट किया है. और वहाँ यहाँ जो भी मैंने देखा इतने अच्छे से, मतलब सब मैनेजमेंट बहुत अच्छी थी सर की.
पूजा परदेसी, बॉलिवूड इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट. मी सखी संगममध्ये आले आहेत. मला खूपच छान प्रोग्राम आवडला. सरांनी खूप छान आयोजित केलेला आहे. त्यांनी फॅशन शो, मेकअप आणि थोडेफार छान गेम्स खूपच छान आयोजित केले. त्याच्यानंतर लेडीजला छान बिझनेस कसा ग्रो करायचा हे गायडन्स केलं सर. प्रोग्राम खूप छान झाला. आजचा सेमिनार सखी संगम हे एक खूप छान प्लॅटफॉर्म आहे. इथे ब्युटिशियनसाठी खूप छान छान सुविधा आहे. मी राणी राऊत ह्या मेकअप आर्टिस्ट थ्रू आलेली आहे, पण इथे आम्हाला खूप छान छान शिकायला भेटलं. सरांनी खूप छान माहिती दिली. जपानी प्रोडक्ट्सबद्दल माहिती मिळाली आणि मेकअप वगैरे पण बघायला मिळाला. खूप छान वाटलं. थँक्यू सखी संगम. विशेष अतिथी म्हणून श्रद्धा राजधर, वीडी राजपूत, मनीषा देशमुख आणि पूजा परदेशी उपस्थित होत्या. तर सखी संगमच्या यशस्वी आयोजनामागे मेघना मुंगेकर, रोहिणी कुंभारे, भारती भगत आणि श्यामल शिंदे यांची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महिलांना त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावं आणि सौंदर्य व्यवसायातील महिलांना नवीन व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा सखी संगमचा मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलंय. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सखीपेचे संस्थापक प्रशांत वाडेकर यांनी उपस्थित महिला, मान्यवर, सहकारी आणि आयोजन टीमचे मनपूर्वक आभार मानले आहेत. माझं नाव प्रशांत वाडेकर. आज नाशिकमध्ये 25 ऑगस्टच्या दिवशी एक आपण कार्यक्रम आयोजित केला होता सखी संगम या नावाने. त्याच्यामध्ये सगळ्या ब्युटिशियन्स महिला आपल्या आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे. जवळजवळ 150 ते 200 ब्युटिशियन्स इथे आलेले होते पूर्ण महाराष्ट्रामधनं. आणि विशेष म्हणजे सखी पे ही कंपनीच्या अंडर आपण सखी संगम हा कार्यक्रम चालू केला आणि सखी पेसाठी सुद्धा खूप लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि एक नवीन युगाची आपण सुरुवात केलेली आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या महिलांना आपण एम्पॉवरमेंट करणार आहोत आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करणार आहोत. तरी थँक्यू सगळ्या ब्युटिशियन्सला, सगळ्यांनी ज्यांनी सखी संगमला एक पाया दिलेला आहे, आधार दिलेला. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.